श्री स्वामी समर्थ. पुरुषोत्तम मास म्हणजे पुरुषोत्तमाचा महिना म्हणजेच श्री विष्णूंना समर्पित असलेला अधिक महिना हा लवकरच संपणार आहे. 15 जूनला हा अधिक मास संपणार आहे आणि यानंतर पुन्हा 3 वर्षांनीच अधिक मास असणार आहे. पुरुषोत्तम मास हा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. हा महिना श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो, म्हणूनच अधिक मासालाच पुरुषोत्तम मास, मलमास अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. या अधिक मासामध्ये आपण पुरुषोत्तमाची म्हणजेच श्रीहरी विष्णूंची पूजा उपासना करत असतो. तसेच या पुरुषोत्तमाच्या महिन्यामध्ये आपण दानधर्म करत असतो. असे म्हणतात की पुरुषोत्तमाच्या महिन्यामध्ये केलेले दान हे कधीही वाया जात नाही, त्याचे आपल्याला अधिकाचे फळ प्राप्त होत असते. असा हा पुरुषोत्तम मास संपण्या अगोदर म्हणजेच 15 जून अगोदर आपल्याला देवीला आणि गोमातेला एक वाण आवर्जून द्यायचा आहे. अजूनही जर आपण या अधिक महिन्यामध्ये देवाला किंवा गोमातेला वाण दिलेले नसेल तर हे वाण 15 जून अगोदर आपल्याला अवश्य द्यायचं आहे, ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील, आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी नष्ट होईल, आपल्याला श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. ज्या दिवशी आपल्याला हे वाण द्यायचं आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये 4 थेंब गंगाजल आवर्जून टाकायचं आहे. आपल्याकडे गंगाजल नसेल तर आपण चिमूटभर हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो. कारण या पुरुषोत्तमाच्या महिन्यामध्ये पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे, परंतु प्रत्येकाला पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य होत नाही. अशा वेळेला आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये 4 थेंब गंगाजल टाकून त्या पाण्याने जरी स्नान केले तरीसुद्धा पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे. तुळशीची आपल्याला पूजा करायची आहे आणि यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा वेळ आहे तर त्यावेळेला सकाळी किंवा संध्याकाळी आपण देवीला आणि गोमातेला वाण जे आहे तर ते देऊ शकतो. देवीला आणि गोमातेला वाण देत असताना महिला हे वाण देऊ शकते किंवा पुरुष सुद्धा हे वाण देऊ शकतात. एकाच दिवशी आपण देवीला आणि गोमातेला वाण देऊ शकतो किंवा वेगवेगळ्या दिवशी आपल्या सोयीनुसार आपण हे वाण दिले तरी सुद्धा चालेल. आपली जी कुलदेवी आहे तर ती जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या कुळाची भरभराट होत असते. आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करत असते. म्हणूनच या पुरुषोत्तमाच्या महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीला वाण हे आवर्जून द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला जर एखादं देवीचं मंदिर असेल, लक्ष्मी मातेचं किंवा दुर्गा मातेचं जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आपण हे वाण जे आहे तर ते देऊ शकतो. तसेच आपल्या घरी गोमाता असेल तर तिला आपल्याला वाण द्यायचं आहे. जरी आपल्या घरी गोमाता नसेल तर आजूबाजूला जी गोमाता आहे तर तिला आपण हे वाण देऊ शकतो किंवा गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा आपण गोमातेला हे वाण जे आहे तर ते देऊ शकतो. आपली कुलदेवी जी आहे तर तिचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे वाण आपल्याला द्यायचं आहे. आता ज्या दिवशी आपल्याला वाण द्यायचं आहे तर त्या दिवशी आपल्याला धोंड्याचा नैवेद्य बनवायचा आहे. म्हणजे धोंडे जे आहेत तर ते बनवायचे आहेत. कणकेमध्ये पुरण भरून त्याला गोल आकार देऊन हे धोंडे बनवले जातात आणि हे धोंडे जे आहेत तर ते आपण उकडवून घेऊ शकतो किंवा तळून घेऊ शकतो आणि 33 धोंड्याचा नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला कुलदेवीला दाखवायचा आहे. आता हे वाण देत असताना आपण अनारशाचं वाण देऊ शकतो आणि बत्ताशाचं सुद्धा वाण देऊ शकतो. जी कुलदेवी आहे किंवा लक्ष्मी देवी आहे तर त्यांना बत्ताशाचा नैवेद्य हा अत्यंत प्रिय असतो, त्यामुळे आपण बत्ताशाचं वाण जे आहे तर ते देवीला अवश्य देऊ शकतो. आता यासाठी आपल्याला 33 अनारसे घ्यायचे आहेत किंवा 33 बत्ताशे घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला धोंड्याचा नैवेद्य तर द्यायचाच आहे. धोंड्याचा नैवेद्य देताना सुद्धा आपल्याला 33 धोंड्याचा नैवेद्य हा देवीला दाखवायचा आहे, देवघरातील देवांना दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 33 अनारशाचं किंवा 33 बत्ताशाचं वाण सुद्धा द्यायचं आहे. एका ताटामध्ये 33 अनारसे किंवा 33 बत्ताशे आपल्याला ठेवायचे आहेत. त्यावरती आपल्याला एक तुपाचं निरंजन ठेवायचं आहे, ते प्रज्वलित करायचं आहे. त्याला आपल्याला हळदी कुंकू, अक्षत आणि फूल अर्पण करायचं आहे आणि हे वाण आपल्याला कुलदेवीला, लक्ष्मी देवीला द्यायचं आहे. एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आपण हे वाण देऊ शकतो. वाण जे आहे तर ते नेहमी झाकून द्यावे असे अजिबात नाही. वाण झाकून देण्यामागे काय कारण आहे तर वाण जे आहे तर ते झाकून दिल्यामुळे ते गुप्त राहते असे म्हटले जाते. आपल्या वाणाला नजर लागत नाही. जर आपल्याला झाकून वाण द्यायचं असेल तर 33 बत्ताशावरती आपल्याला एक रुमाल टाकायचा आहे किंवा 33 अनारसे आपल्याला ताटामध्ये ठेवून त्यावरती एक रुमाल टाकायचा आहे आणि त्यावरती आपल्याला तुपाचं निरंजन प्रज्वलित करून त्या निरंजनाला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून असं झाकून आपल्याला वाण द्यायचं आहे.
आपण वाण झाकून देऊ शकतो किंवा उघडे सुद्धा देऊ शकतो. तर अशा प्रकारे कुलदेवीला, लक्ष्मी देवीला आपण हे वाण देऊ शकतो. आपल्या देवघरातील देवांना आपण हे वाण देऊ शकतो. आपल्या देवघरासमोर आपल्याला हे वाण जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. अनारशाचं, बत्ताशाचं वाण देण्याबरोबरच आणि धोंड्याचा नैवेद्य अर्पण करण्याबरोबरच आपल्याला कुलदेवीची ओटी सुद्धा भरायची आहे. अजूनही जर आपण अधिक मासामध्ये कुलदेवीची ओटी भरलेली नसेल तर येणाऱ्या शुक्रवारी आपण ही ओटी भरू शकतो. अधिक मास संपण्या अगोदर कधीही आपण ही ओटी जी आहे तर ती भरू शकतो. त्याचप्रमाणे आपण जवळच्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा देवीची ओटी भरू शकतो. जरी आपल्याला ओटी भरणे शक्य नसेल तर देवीला आपल्याला एक सौभाग्यवान अर्पण करायचं आहे. आपण हळदी कुंकवाचा करंडा हा मंदिरामध्ये जाऊन देवीच्या चरणी अर्पण करू शकतो किंवा घरी सुद्धा आपल्या कुलदेवीच्या मूर्तीसमोर, टाकासमोर हा हळदी कुंकवाचा करंडा अर्पण करू शकतो. आता हळदी कुंकवाचा करंडा अर्पण करत असताना आपल्याला त्यामध्ये हळद आणि कुंकू भरून तो अर्पण करायचा आहे, रिकामा अर्पण करायचा नाही. किंवा आपण काचेच्या हिरव्या बांगड्या सुद्धा अर्पण करू शकतो किंवा आपण टिकलीचं पॉकेट, एखादी नथ, तर असं जे सौभाग्यवान जे आहे, ज्या सौभाग्याच्या गोष्टी आहेत म्हणजे हळदी कुंकवाचा करंडा असेल, नथ असेल किंवा अगदी जोडवी असतील, मंगळसूत्र असेल, बांगडे असतील, बिंदी असेल, नेल पेंट किंवा आपण एखादं टिकलीचं पॉकेट, टिकलीची डबी, तर अशा ज्या वस्तू आहेत तर या वस्तू देवीला अर्पण करू शकतो. यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. आपल्या पतीच्या प्रगतीसाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी पुरुषोत्तम मास संपण्या अगोदर ह्या सौभाग्याच्या वस्तू आपल्याला देवीला अर्पण करायच्या आहेत. याचप्रमाणे गोमातेला सुद्धा आपल्याला वाण जे आहे तर ते द्यायचं आहे. आपल्या घरी गोमाता नसेल तर गोशाळेमध्ये जाऊन आपण हे वाण देऊ शकतो. आपल्याला यासाठी सुद्धा 33 धोंडे तयार करायचे आहेत आणि आपल्याला त्या गायीची सर्वप्रथम पूजा करायची आहे. पायावरती पाणी ओतायचं आहे, पायाला हळदी कुंकू लावायचं आहे, त्यानंतर कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे. गायीला आपल्याला तुपाच्या दिव्यानं ओवाळायचं आहे आणि त्यानंतर 33 धोंड्याचा नैवेद्य हा गायीला द्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण देवांना वाण देतो त्याचप्रमाणे आपण 33 धोंडे ठेवून त्यावर ते एक तुपाचं निरंजन प्रज्वलित करून ठेवायचं आणि आपल्याला त्या निरंजनाने गायीचं औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर तो 33 धोंड्याचा जो नैवेद्य आहे तर तो गायीला खायला द्यायचा आहे. निरंजन जे आहे तर ते आपण बाजूला काढून ठेवू शकतो. तसेच आपल्याला जरी 33 धोंड्याचं वाण गायीला देणे शक्य नसेल किंवा 33 अनारशाचं वाण गायीला देणं शक्य नसेल तर मग आपण गायीला मुठभर हिरवा चारा खायला देऊ शकतो किंवा आपण गायीला गुळाचा खडा खायला देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण गायीला तूप लावलेली भाकरी किंवा तूप लावलेली चपाती, आपण आपल्या घरामध्ये जे अन्न शिजवतो, चपाती करतो किंवा भाकरी करतो, तर त्याचा गोग्रास सुद्धा आपण हा पुरुषोत्तम महिना संपण्या अगोदर गोमातेला देऊ शकतो. जरी आपल्याला अगदी पारंपरिक पद्धतीने गोमातेला वाण देणे शक्य झाले नाही, जर 33 धोंड्याचं किंवा 33 अनारशाचं वाण देणं शक्य झालं नाही तर अशा वेळेला आपण गायीला मुठभर हिरवा चारा जरी खायला दिला तरी गोमातेचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. कारण या पुरुषोत्तमाच्या महिन्यामध्ये गोमातेला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. पुरुषोत्तमाच्या महिन्यामध्ये 33 या संख्येला महत्त्व आहे कारण 33 ही जी संख्या आहे तर ती 33 कोटी देवदेवतांशी संबंधित आहे आणि गाय जी आहे तर ती 33 कोटी देवदेवतांचे प्रतीक मानले जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला विशेष महत्त्व आहे. गोमाता ही अत्यंत शुभ आणि पवित्र असते. त्यामुळे आपण गोमातेला सुद्धा पुरुषोत्तमाचा महिना म्हणजेच अधिक महिना संपण्या अगोदर वाण जे आहे तर ते आवर्जून द्यायचं आहे. गोमातेची कृपा जर आपल्याला प्राप्त झाली तर आपले दुर्भाग्य हे सौभाग्यामध्ये बदलते. जो व्यक्ती गोमातेची सेवा करतो त्याला कधीही कशाचीही कमी पडत नाही. त्यामुळे अवश्य आपल्याला देवांना हे वाण द्यायचं आहे, आपल्या कुलदेवीला, लक्ष्मी देवीला वाण द्यायचं आहे, त्यासोबतच गोमातेला सुद्धा अधिक मासाचं वाण द्यायचं आहे.